हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी 136 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर पंचायत समितीच्या 22 जागांसाठी 196 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्जांची छाननी होती. यामध्ये जिल्हा परिषद गटातील 14 अर्ज तर पंचायत समिती गणातील 16 अर्ज अवैध ठरले. पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. या गटातून भाजपच्या वतीनं पंचायत समितीचे माजी सभापती महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी बेडा जंगम जातीचा दाखला जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननी दरम्यान ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा पाटील यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात हरकत घेतली. दरगोंडा पाटील यांनी 2022 साली ओबीसी दाखला काढला होता, तर 2012 साली अनुसूचित जाती लिंगडेर 34 हा दाखला काढला होता. त्यामुळे एकाच व्यक्तीने 2 वेगवेगळे दाखले काढल्याचं निदर्शनाला आणून तो अर्ज अवैध ठरवावा अशी मागणी केली. याबाबत दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं असून यावर उद्या निर्णय देण्यात येणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितलं. न्याय न मिळाल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागणार असल्याचं ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी सांगितलं. उमेदवारी छाननीमध्ये दरगोंडा बजगोंडा पाटील यांनी आज रोजी हे मान्य केलेलं आहे की ओबीसीचा दाखला हा त्यांनी 2022 साली मिळवलेला होता. यावरून त्यांनी स्वतः या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ते एक प्रकारे SCच्या प्रवर्गातून येत असल्याचं या ठिकाणी दावा करतात आणि दुसरीकडे ओबीसीचा दाखलासुद्धा त्यांनी मिळवल्याचं मान्य करतात. त्यामुळे हा उमेदवार कशाप्रकारे राजकीय त्याच्या पदाचा गैरफायदा घेऊन 2 बोगस जातीचे दाखले या ठिकाणी अधिकाऱ्यांना धरून या ठिकाणी तो मिळवतो, हे सर्व आम्ही माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यावर दाखल असणारे पोक्सोसारख्या गुन्ह्याची सुद्धा पार्श्वभूमी आम्ही माननीय कोर्टासमोर या ठिकाणी आणून दिलेली आहे. एखादा सामान्य व्यक्ती जर तो असता त्याच्याकडून अनावधानाने जर काही झालं असतं तर ते आपण समजू शकलो असतो. मात्र दरगोंडा पाटीलसारखा जो गेली 20-25 वर्ष जरा राजकारणामध्ये आहे, ज्यांनी सरपंच पद भोगलेलं आहे, ज्यांनी हातकणंगले पंचायत समिती सभापती भोगलेलं आहे, त्यांना सर्व कायद्याचं त्यांना नॉलेज आहे, कागदपत्रांची माहिती आहे. असं असताना SCचं एक प्रकारे या ठिकाणी दावा करायचा आणि दुसरीकडे ओबीसीचाही दाखला या ठिकाणी मागणी करायचं, हे सरळ या संविधानाची कशा प्रकारे पायमल्ली या उमेदवारानं केलेलं आहे हे आम्ही मान्य निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि या संविधानावर, या कायद्यावर आणि या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे. आणि निश्चितपणे एक खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांना या जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना निश्चितपणे उमेदवारी मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि अशा प्रकारे सर्व प्रकारचे खोटे कागदपत्र करून जे लाभ मिळवणारे अशा प्रकारचे जे काही दरगोंडा पाटलासारख्या ज्या प्रवृत्ती आहेत या वेळीच या आदेशाने या ठिकाणी रोखल्या जातील असाही मला या ठिकाणी विश्वास या ठिकाणी वाटतो. आणि उद्या निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात हे आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. त्याने या ठिकाणी खरा न्याय या ठिकाणी जर दिला, कागदपत्राची योग्य या ठिकाणी कोणता त्यांनी न्याय दिला तर आम्ही त्याचं स्वागतच करू. मात्र या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन त्यांनी जर काही चुकीचा निर्णय घेतला तर आम्ही निश्चितच उद्या माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही रिट पिटिशन दाखल करून आजचा जो सगळा प्रकार कागदपत्र आम्ही माननीय न्यायालयामधून आम्ही पुढील दिशा आम्ही न्यायालयामधून ठरवणार आहोत. पट्टण कोडोली पंचायत समिती मतदारसंघ हा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आरती सूरज हराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननीच्या वेळी हमीपत्राचा अर्ज रिकामा ठेवल्याचं कारण सांगत त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यावर आरती हराळे यांनी हरकत घेत निवडणूक विभागानंच अर्जात बदल केल्याचा आरोप केलाय.